नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. काश्मीरमध्ये गेल्या 30 वर्षातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले. तर या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 2 जवानांना वीरमरण आलंय. संजय राजपूत आणि नितीन राठोड असं या शहीद जवानांची नावं आहेत. राष्ट्रीय सुरक्षेविषयी याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक होणार असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आज श्रीनगरला जाणार आहेत. तर जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आणि आता बातम्या थोडक्यात. पुलवामामधील हल्ल्यानंतर नवी दिल्लीमध्ये उच्चपदस्थ बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. दरम्यान राजनाथ सिंग आज श्रीनगरला जाणार आहेत. पुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेविषयी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. तर सकाळी 9:15 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर नवी दिल्लीमध्ये हालचालींना आता वेग आलाय. एनआयएची टीम आज पुलवामात जाणार असून घटनास्थळाची पाहणी करणार आहे. एनआयएची 12 सदस्यीय ही टीम पुलवामा हल्ल्याची चौकशी करणार आहे. जम्मू चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजनं पुलवामात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज शांततापूर्ण जम्मू बंदची घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात 44 जवान शहीद झालेत, तर अनेक जवान हल्ल्यामध्ये जखमी झाले. दुपारी 2च्या सुमारास पुलवामाच्या अवंतीपुरा भागात हा हल्ला झाला. 3 दशकातील सर्वात मोठा आणि भीषण आत्मघातकी हा हल्ला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एका स्थानिक वृत्तसंस्थेला फोन करून जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आदिल अहमद दार या दहशतवाद्यानं हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा 2016 नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. लष्कराचा ताफा जम्मूहून श्रीनगरला येत होता आणि याच वेळी आदिल या दहशतवाद्यानं स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि त्यानंतर सीआरपीएफच्या गाडीला स्फोटकांनी भरलेल्या कारनं धडक दिली आणि स्फोट घडवून आणला. तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सीआरपीएफच्या ताफ्यावर आदळण्यात आली. सीआरपीएफच्या 55 जवानांपैकी यामध्ये 44 जवान शहीद झाले. पुलवामाच्या अवंतीपुरामध्ये झालेला हा हल्ला उरी हल्ल्यानंतरचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जातोय. या हल्ल्यानंतर शोपी आणि कुलगाममध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी घेत एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. त्यामध्ये आत्मघातकी हल्ला करणाऱ्या आदिल वाकस या दहशतवाद्यानं आपला अखेरचा संदेश चित्रित केलाय. सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून निषेध केला. आपल्या शूर जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, तसंच शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश उभा आहे असं देखील मोदी म्हणाले. पाकिस्तान स्थित पाकिस्तान संरक्षित जैश ए मोहम्मद या संघटनेनं हा हल्ला केलाय. पाकिस्तानचा या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो, तसंच पाकला आम्ही अद्दल घडवू अशी प्रतिक्रिया गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना ही भयानक आणि संतापजनक असून आपला संताप मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही असं ट्विट करत अभिनेता अजय देवगणनं या हल्ल्याचा निषेध केलाय. दहशतवाद्यांना लक्षात राहील असा धडा शिकू असा दावा अरुण जेटलींनी केलाय. तसंच जे या हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असंही ते म्हणाले. आमच्या धाडसी सीआरपीएफ जवानांचं बलिदान विसरलं जाणार नाही असं म्हणत सोनिया गांधींनी पुलवामा हल्ल्याचा निषेध केलाय. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानं अस्वस्थ झाल्याचं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शहीद आणि जखमी झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली आणि शहीदांच्या कुटुंबियांप्रती सहवेदनाही व्यक्त केल्या. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात जे जवान शहीद झाले त्यावर तीव्र दुःख व्यक्त करत आपल्या व्यक्तीला गमावणं काय असतं हे मी समजू शकते अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिली आहे. प्रियंका गांधींनी लखनौमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याची बातमी कळताच शहीदांना श्रद्धांजली वाहत प्रियंका गांधींनी आपली पहिलीच पत्रकार परिषद संपवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंच छाती फुगवून या हल्ल्याला ते आता उत्तर देणार का, असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय. पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जशास तसं उत्तर द्या, असं आवाहन आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. मागच्या वेळी जसं उत्तर दिलं तसंच उत्तर आताही देण्याची गरज आहे, असं म्हणत मोहन भागवत यांनी पुलवामा इथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुलवामातील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत संपूर्ण देश सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं ट्विट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. शहीदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. पुलवामात झालेल्या हल्ल्यावर तीव्र दुःख व्यक्त करत हे हल्ले संपवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं, असं मत मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली. शहीदांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, दहशतवाद्यांना धडा शिकवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांनी दिली आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत, असं ट्विट करत अभिनेता अभिषेक बच्चनने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येतो आहे. ठिकठिकाणी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. पाकिस्तान आणि त्यानं पोचलेल्या दहशतवाद्यांना कायमचं संपवण्यासाठी आणखीन एका सर्जिकल स्ट्राईकची गरज असल्याचा सूर सर्वसामान्यांकडून ऐकायला मिळतोय. भोपाळमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरत पुलवामा हल्ल्याचा निषेध केलाय. आरपारची लढाई पाकिस्तानसोबत व्हायलाच हवी, या घटनेचा मी तीव्र धिक्कार करतो, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्राने देखील जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय. जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलंय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देखील या दुःखद क्षणी आम्ही भारताच्या आणि भारत सरकारच्या बाजूने उभे असल्याचं ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जातोय. काल रात्री मुंबईमध्ये रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. या हल्ल्यात भागीरथी सिंग हा जवान शहीद झालाय. त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण गाव शोकाकुल झालाय. या दहशतवादी हल्ल्यात राम वकीलही शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. दरम्यान ते 5 दिवसांच्या सुट्टीवर आले होते आणि त्यांना आम्ही अजून काही दिवस थांबून जा असं सांगितलं होतं, पण ते सुट्टी नसल्यानं ते गेले, अशी दुःखद भावना शहीद राम वकील यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात जवान अजित कुमार आझाद शहीद झाले. त्यांच्या जाण्यानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. आताच 10 तारखेला त्याला रेल्वेत बसवून आलो होतो, त्याला थांब म्हटलं होतं, पण आता जूनमध्ये येईल असं म्हणून तो गेला. हा संवाद आहे शहीद जवान अजित कुमार यांच्या कुटुंबियांचा. संपूर्ण कुटुंबीय सध्या शोकाकुल आहे. दरम्यान आम्हाला सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यांनी यावर कठोर पावलं उचलली पाहिजेत. कमीत कमी यापुढे तरी किमान आता तरी अशा घटना होणार नाहीत याची काळजी सरकारनं घ्यावी, अशी विनंती सरकारला शहीद जवान अजित कुमार आझाद यांच्या भावानं केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे भूतान दौरा सोडून भारतात परतले आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर अजित डोवल यांची नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अजित डोवल यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. बातमी मुंबईतून. मुंबईतील जोगेश्वरी इथल्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान 5 जणांनी दृष्टी गमवावी लागली होती आणि या प्रकरणी महापालिकेनं 3 नर्सेसना निलंबित केलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर संप काळातील कापलेलं वेतन कामगारांना देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं बेस्ट प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. पगारवाढ मिळाली, मात्र 9 दिवसांचं वेतन कापल्यामुळे बेस्ट कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मुंबई आणि उपनगराच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत असून कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. थंडी गायब होत आहे, तर मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरातील ठिकठिकाणचं तापमान हे अधिक नोंदवण्यात येत असून मुंबई शहरापेक्षा उपनगर अधिक उष्ण असल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. राज्य सरकारच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका प्रति किलोमीटर 117 रुपये दराने मिळत आहेत, तर पालिका मात्र एका रुग्णवाहिकेसाठी प्रति किलोमीटर तब्बल 400 ते 450 रुपये मोजत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रामधील उपलब्ध जलसाठ्यांचा वापर करण्यात महापालिकेला अपयश येऊ लागले। शहरातील 132 पैकी फक्त 94 विहिरींचं अस्तित्व शिल्लक असून त्यांचीही दुरवस्था झाल्याचं कळतंय। ठाणे परिवहन सेवेने यंदा पुन्हा ठाणेकरांवर तिकीट दरवाढ लादण्याची तयारी केली आणि त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी 2 रुपये आणि शेवटच्या टप्प्यासाठी 5 रुपये दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे। मुंब्रा खाडीत रेल्वेच्या जलद लोह मार्गाजवळ मनमानी पद्धतीने रेती उपसा सुरू आहे, त्यामुळे जलद रेल्वे मार्गाने पुलास धोका संभवतो आणि यासाठी रेल्वेने शस्त्रधारी जवानांचा पहारा सुरू केला आहे। केंद्र शासनाच्या रोकड विरहित व्यवहार धोरणाचा एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी ई-चलन प्रणाली लागू केली आहे। पावत्या बंद करून ऑनलाईन दंड भरण्याची सुविधा देण्यात आली आहे। अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमधील तिवरे तोडण्यास नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय 4 आठवड्यांमध्ये घेऊ असं महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणानं उच्च न्यायालयाला सांगितलं आहे। शहरात मनमानीपणे रिक्षा चालवत नागरिकांना वेठीस धरणाऱ्या रिक्षा चालकांनी कल्याण पूर्वेकडे तब्बल 2 रुपयांची वाढ केली आहे। प्रवाशांची लूट केली जात असताना रिक्षा चालकांवर आरटीओकडून मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। कोणतीही करवाढ न करता पालिका आयुक्त डॉक्टर एन रामास्वामी आज पालिकेचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आहे। यंदाचा अर्थसंकल्प हा 3600 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे। नवी मुंबईमध्ये आता पुन्हा बिनदिक्कत प्लास्टिकचा मुक्त वापर सुरू झाला। यामध्ये सर्वाधिक वापर फेरीवाल्यांकडून होत असून स्वीट मार्ट पासून ते किरकोळ विक्रेते देखील प्लास्टिकमध्ये वस्तू देत असल्याचं बघायला मिळत आहे। ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूने थैमान घातलं। जानेवारी ते 14 फेब्रुवारी या 1.5 महिन्यांच्या काळात स्वाईन फ्लू बाधितांची संख्या 43च्या वर पोहोचल्याचं बघायला मिळतंय। तर ठाणे महापालिका हद्दीत पालघरच्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्यात। भाजप सेनेच्या युतीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची जवळपास तासभर चर्चा केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। युतीचा घोळ सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा केली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे माढामधून निवडणूक लढवण्यासाठी शरद पवारांना पक्षाच्या नेत्यांनी आग्रह केलाय। त्याबाबतचा निर्णय पवारच जाहीर करतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष केले। आरएसएस आणि भाजपच्या 2024 पर्यंतच्या संविधान बदलण्याच्या भूमिकेवर काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करावी, तसंच काँग्रेसनं आपला अजेंडा स्पष्ट केला तरच भारिप महाआघाडीत सामील होईल असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले। माढा आणि बारामतीच्या जागेसाठी भाजपनंतर आता रासपनंही दावा सांगितलाय। आम्ही 5 जागांची मागणी केली आहे, त्यातल्या 2 जागांसाठी आम्ही आग्रही आहोत असं जानकरांनी म्हटलंय। नाशिकमधून छगन भुजबळ यांच्या ऐवजी लोकसभेसाठी समीर भुजबळ उमेदवार असतील। छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे, तर ठाण्यातून गणेश नाईक यांच्या ऐवजी संजीव नाईक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे। राज्यमंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचं बनावट लेटरहेड सही शिक्के वापरून आधार कार्ड बनवून हजारो रुपये उकळणाऱ्या दोघांचा डोंबिवलीमध्ये पर्दाफाश करण्यात आला। या प्रकरणी अशोक काटे आणि अनिल सिंदकर यांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे। बेस्टच्या 10 जुनाट बसेसचं रूपांतरण चालत्या फिरत्या टॉयलेटमध्ये करण्याचा प्रस्ताव बीएमसीनं केवळ प्रवाशांनाही रुचलेला दिसत नाहीये। महापालिकेच्या नगरसेवकांनी बेस्टच्या वैभवाचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा मांडत या संकल्पनेला अमान्य ठरवलंय। महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक व्यापक व्हावी यासाठी 714 पालिका शाळांमध्ये इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे आणि त्यासोबतच दूरध्वनी सेवा देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे। देशविदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गेल्या वर्षी केरळला भेट दिल्यानं केरळ सरकारला 36,000 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती पर्यटन संचालक पी बालाकिरण यांनी दिली आहे। विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये केरळमध्ये आलेल्या पुरानंतर देखील पर्यटकांच्या संख्या घटल्या नसल्याचंच या ठिकाणी बघायला मिळत आहे। एसटी महामंडळानं सुरू केलेल्या चालक आणि वाहक पदाच्या भरतीमधील 8,000 जागांसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार आहे। स्टेट बँकेकडून ग्राहकांना त्यांचे फोटो डेबिट कार्डवर प्रसिद्ध करण्याची सुविधा देण्यात आली आहे। त्यासाठी बँकेनं खास इन टच शाखा उघडली आणि या शाखेत खाते उघडणाऱ्यांना या सुविधेचा आता लाभ घेता येणार आहे।
जपानमध्ये आयोजित ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील सर्व पदकांची निर्मिती ई-कचऱ्यापासून करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यावर प्रक्रिया करून मिळवलेल्या सोने, चांदी आणि कांस्य धातूपासून तयार करण्यात आलेली ही पदकं पटकावण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. सगळे स्पर्धक आणि ही पदकं जुने स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर वस्तूंपासून तयार केली जातील असं स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितलं होतं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर अशक्तपणा आल्यानं त्यांच्यावरती सध्या आता उपचार सुरू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या देशभरातील तीर्थस्थळांचं दर्शन व्हावं या अनुषंगाने नागपुरातून समानता एक्सप्रेस ही विशेष ट्रेन रवाना झाली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय. आपल्या मैत्रिणीची हौस पुरवण्यासाठी 2 अल्पवयीन मुलांनी चक्क 1-2 नव्हे तर तब्बल 13 दुचाकी चोरल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झालाय. नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुण्यातील नामवंत बिल्डर डी.एस. कुलकर्णी यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. डी.एस. कुलकर्णी यांची 900 कोटी मालमत्ता जप्तीची कारवाई यामध्ये जप्त केली जाणार आहे. तर ईडीनं डी.एस. कुलकर्णींवर ही कारवाई केली आहे. गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी उत्तम सातार्डेकर यांचं बुधवारी राहत्या घरी निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. त्यांच्यावर उल्हासनगरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गोर बंजारा समाजाचं आराध्य दैवत संत सेवालाल महाराजांच्या 280व्या जयंतीनिमित्त मुंबई, ठाणे, पनवेल परिसरात वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. वाशिम, नवी मुंबई येथून भव्य रॅली देखील काढण्यात आली. यावेळी गोर धर्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बारवी धरण क्षेत्रात पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता यावा या उद्देशानं वन विभागानं लाखो रुपये खर्चून जंगल सफारी सुरू केली होती. मात्र आज ही सफारी नावापुरतीच उरली आहे. कारण हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला देखील या जंगल सफारीचं नेमकं काय झालंय हे बघायला मिळेल. पुणे जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांच्या पाठपुराव्यानंतर संपूर्ण जिल्हाच आरोग्यवर्धिनी करण्यास सरकारनं मंजुरी दिली. आता जिल्ह्यातील 96 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 539 उपकेंद्र ही आरोग्यवर्धिनी केंद्र किंवा उपकेंद्रात रूपांतरित होणार आहेत. अंगणेवाडीची जत्रा 25 फेब्रुवारीला आहे. जत्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं अंगणेवाडीला जातात आणि त्याच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून आता 10 विशेष जादाच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. बेस्टच्या 10 जुनाट बसेसचं रूपांतरण चालत्या फिरत्या टॉयलेटमध्ये करण्याचा प्रस्ताव बीएमसीनं केला होता. मात्र त्याला आता प्रवाशांनी देखील विरोध केलाय. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया अधिक व्यापक व्हावी यासाठी 714 पालिका शाळांमध्ये आता इंटरनेट सुविधा पुरवली जाणार आहे. एसटी महामंडळानं सुरू केलेल्या चालक आणि वाहक पदाच्या भरतीमधील 8000 जागांसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार आहे. आता बघत देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा मंत्रालयानं त्यांच्या नावाची घोषणा केली आणि या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. ते 1980च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार फ्रान्सिस डिसोजा यांचं काल निधन झालंय. डिसोजा यांच्या निधनानंतर राज्य सरकारनं 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय. आज डिसोजा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. गुज्जर समाजाकडून 8 फेब्रुवारीपासून आंदोलन छेडण्यात आलं आहे. आंदोलनकर्त्यांनी तंबू लावून रेल्वे रुळावर तळ ठोकलाय. तर महिला रेल्वे रुळावर बसून आंदोलन करतायत. उत्तरेकडे जाणारा रेल्वे मार्ग विस्कळीत झाला असून अनेक गाड्यांच्या मार्गात देखील बदल करण्यात आले. भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतल्याचं वृत्त नुकतंच आलं आहे. कोर्टचा वाद असल्यामुळे सायना या स्पर्धेत खेळणार नाहीये. कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर बसावं लागलंय. दुखापतीतून सावरत असलेल्या पृथ्वीनं नुकतीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली होती. बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. कुलूमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. सर्वत्र बर्फ साचलाय. तर कुलूमध्ये सर्वत्र पांढरी शुभ्र चादर घातलेली बघायला मिळते आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये बर्गन काउंटी भागातल्या एका इमारतीला भीषण आग लागली. इमारतीच्या तळघरातून लागलेल्या आगीनं लगेच रौद्ररूप धारण करत संपूर्ण इमारत जळून या आगीमध्ये खाक झाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये.
बातमी चीनमधून. चीनमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली. रस्त्यावर बर्फाचे थर साचल्यानं बर्फ बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे. तर रस्त्यावर बर्फ साचल्यामुळे काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.